चला मॅचला आपण सुरुवात करू. तिसरा सामना खेरपाडा वर्सेस यंगस्टर कोलारे आणि या मॅचला जशी सुरुवात होईल या ऐकूया आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये याच गावातील आवाज आमचे मित्र शंकू डांगरे यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो हॅलो आई गावदेव चषक आयोजित बरोबर होते. फक्त पहिला तिसऱ्या दिवसात तिसरा सामना पाहायला मिळतो आपल्याला यंगस्टर कोलारेश्वर कैरपाडा. तर पिवांचं पहिले षटक पाहायला मिळतो आपल्याला. हा चेंडू मात्र लोंगांच्या दिशेला होता तिथं मात्र मिळतात 2 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला ऋषी. हा चेंडू मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज ऋषी. स्ट्राईकला मात्र ऋतिक आणि नॉन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतो आपल्याला तनिष. हा चेंडू मात्र कडे मारण्याचा प्रयत्न. चेंडू चालला सीमारेषा पार. हा येतो चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आता ऋतिकच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 धावा. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 7 धावा. पाच चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 7 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येणार ऋषी. स्ट्राईकला मात्र ऋषी. हा चेंडू मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला ऋषीच्या माध्यमातून. 1 धाव मिळते. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावा. आमच्या स्टेजवरती देखील उपस्थित झाले परेश झाला कोळंबल्याने त्याच्या वेळेचे मालक पाहायला मिळतं आपल्याला आतिश बागडे. त्यांनी देखील या स्पर्धेच्या निमंत्रण हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरा षटक मात्र कोण घेऊन येणार पाहायला मिळतं आपल्याला कैरपाड्याच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कर गोलंदाज. दुसरा षटक घेऊन येणार गोलंदाज समाधान पाहायला मिळतं आपल्याला. स्ट्राईकला मात्र ऋतिक आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतं आपल्याला तनिष. चला स्पीडअप करा कैरपाडा टीम. पहिला चेंडू घेणार समाधान आपल्या संघासाठी आणि स्ट्राईकला मात्र ऋतिक. पहिला चेंडू उलटा स्पर्धेचा चेंडू बॉल चालला पाठीमागे. पंच आमच्याकडे वळत 4 धावा. वाईट प्लस 4 धावा. काहीसं खरं सुरुवात करताना पाहायला मिळतं गोलंदाज आपल्या संघासाठी समाधान. पहिला चेंडू वाईट. वाईट प्लस 4 रन. हा चेंडू देखील पंच आमच्याकडे वळत 4 धावा. असं वाईट रन.
हा चेंडू फुटबॉल पद्धतीचा चेंडू चेंडू अगदी अष्टांच्या भेट घेऊन हा चेंडू मात्र ट्रिपल चित्त होता फलंदाज ऋतिक परतावा लागतो ऋतिकला पुढील फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला मयूर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं आता समाधानच्या माध्यमातून पुढील फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला मयूर त्याला स्पीडअप करा खेळपाडा संघ अगोदरच खूप उशीर झाला आपल्याला लेफ्ट फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला मयूर चांगली गोलंदाजी करतो आता गोलंदाज समाधान आपल्या संघासाठी दुसरा चेंडू घेऊन येणार दुसरा चेंडू वरकट पद्धतीचा चेंडू हा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आता खेळपाडा संघाकडून आणि चांगले षटक हाताळताना पाहायला मिळतं आपल्याला गोलंदाज समाधान तिसरा चेंडू अगदी आमच्या समोरच्या दिशेने पाहायला मिळतोय तिथे मात्र 2 धावा पाहायला मिळतात आपल्याला कोलारे संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचले 16 चौथा चेंडू पोलरलेंचा चेंडू पाहायला अगदी गॅप मध्ये पाहायला मिळतं इथं मात्र 4 धावा मिळतात कोलारे संघासाठी चांगली फटकेबाजी करतो आता फलंदाज मयूर आपल्या संघासाठी या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 20 धावा पाचवा चेंडू घेऊन येणार गोलंदाज समाधान स्ट्राईक लाईन मात्र मयूर हा चेंडू मात्र फिरून मारण्याच्या प्रयत्नात डॉट चेंडू पाहायला मिळतो आपल्याला चांगले कमबॅक करायला चांगला कमबॅक करतोय गोलंदाज आपल्या संघासाठी समाधान शेवटच्या चेंडू मात्र टॅप केला जातोय तिथं मात्र 1 धाव मिळते चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आता समाधान कडून दोन समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 2 समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 21 धावा तिसरा गोलंदाज पाहिला आपल्याला खेळपाडा टीम कडून राजेश आणि स्ट्राईक लाईन मात्र मयूर चांगली फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला कोलार टीम कडून पहिला चेंडू घेऊन येणार राजेश राजेशचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न पण आमच्याकडे वाटत वाईट रन
पहिला चेंडू आता मात्र प्ले डाऊन पाहायला मिळतो आपल्याला मयूर. दुसरा आदरा पाहायला मिळतो आपल्याला कोलार टीम कडून आणि तिसरा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला करण भुंडरे. स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतो आपल्याला करण भुंडरे आणि नॉन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतोय सलामीला गेलेला फलंदाज तनिष अरुण देखील नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र चांगला चेंडू पाहायला पाचवा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला राजेश कडून डॉट चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र पुढे मारण्याच्या प्रयत्नाचे बाउल चालला पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला तिथं मात्र मिळतं एक धाव. हा चेंडू मात्र फायनलिस्टच्या दिशेने पाहायला मिळतो आपल्याला तनिषच्या बॅट मधून पंच आमच्याकडे वळताय 4 धावा. अगदी बऱ्याच उशिराने आपल्याला नाश्ता पाहायला मिळाला होता तनिषाने. जसा फलंदाजीसाठी गेला त्याने पहिला चेंडूवर मारलेला हा सुंदर चौकार. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 27 धावा. पाचवा चेंडू करणार राजेश. हा चेंडू देखील पूर्ण मारण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे होतात वाईट बॉल. धाव संख्या जाऊन पोहोचले 28 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला डॉट बॉल. आता कुठेतरी गोलंदाज कमबॅक करतोय राजेश आपल्या संघासाठी. स्ट्राईकला आहे मात्र आता तनिष. हा चेंडू देखील उचलून मारण्याच्या प्रयत्नात हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतो आपल्याला. षटक समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचले 3 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचले 27 धावा. 28 धावा. कैपाडा टीम कडून चौथा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला ऋषी. स्ट्राईकला मात्र करण.
हा चेंडू मात्र करणच्या बॅट म्हणून पाहायला मिळतोय. चांगला धमाका पाहायला मिळतो. बॉल चालला पहिला चेंडूवर हा येतो षटकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आता करणच्या माध्यमातून. चांगला धमाका पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती करणच्या बॅट पडून पहिला षटकार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू घेऊन येणार ऋषी. हा चेंडू देखील करणच्या बॅट पण अनेक धमाका पाहायला मिळतोय. बॉल चाला सीमारेषा पार लंगनच्या दिशेने आहे तो दमदार षटकार. षटकार अटॅक पाहायला मिळेल का? पहिले करणच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी करतोय करण आपल्या संघासाठी. हा चेंडू पाचवा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज मात्र बाद होतोय करण. चांगली फटकेबाजी करून आता करणला देखील परतावं लागतंय. पुढचा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला प्रतीक पाहायला मिळतोय. नेक्स्ट फलंदाज पाहायला मिळतो कोलारा टीम कडून प्रतीक. आता गोलंदाजाने देखील कमबॅक करताना पाहायला मिळाला. आपल्याला 2 षटकारानंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली. चौथा गोलंदाजी घेऊन हा चेंडू मात्र पुलरलेंदा चेंडू पाहायला मिळाला. तिथे देखील मात्र 1 धाव मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आता गोलंदाज ऋषीकडून. स्ट्राईकला पाहायला मिळतं सलामीला गेलेला फलंदाज तनिष. तनिषच्या बॅट मधून सुंदर फटका पाहायला मिळाला असा लेकिन डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. शेवटचा बॉल मात्र हवेमध्ये उडतोय आणि तिथं मात्र फलंदाज बाद होतोय तनिष. पुढील फलंदाज जातो आता मात्र दीपेश. चार ओव्हर समाप्तीनंतर कोलारा टीमची धावसंख्या धाव पोचले 41 धावा. पुढील फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला दीपेश. शेवटचा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला दीपक. पहिला चेंडू म्हणता आमच्याकडे बोलतायत विकेट. नेक्स्ट फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला नितेश. स्ट्राईकला पाहायला मिळतो आपल्याला नितेश आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो आपल्याला दीपेश आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज दीपक. हा चेंडू मात्र
पंच आमच्याकडे वळतायत. नो चेंडू आणि फ्री हिट असेल फलंदाजासाठी. या चेंडूवर मत मिळत आहेत 3 धावा. हा चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. आता कुठेतरी गोलंदाज कमबॅक करतोय. हा चेंडू मात्र देखील खणून काढला जातो. आमच्या समोरच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतो. तिथं मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली. चेंडू चाला सीमारेषा पार लॉंगअपच्या दिशेने दमदार चौकार पाहायला मिळतो आपल्या नितेशच्या बॅट मधून. चौथ्या चेंडूवर धमाका पाहायला मिळतो नितेशच्या बॅट मधून. बंद झाला सीमारेषा पार षटकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला नितेशच्या माध्यमातून. एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला. हा चेंडू देखील पोलार लेंदा चेंडू पाहायला मिळाला. तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 रन प्लस विकेट रनआउटची विकेट पाहायला मिळाली. पुढील फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला वेदांत. शेवटचा चेंडू घेणारा दीपक स्ट्राईकला मात्र नितेशच्या बॅट म्हणून चेंडू हवेमध्ये उडत आहे. चेंडू मात्र फलंदाजाला फिल्डरला चकून तिथं मात्र मिळत आहेत. पाच ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 58 धावा. 59 धावांचं लक्ष असेल खैरपाडा टीम समोर. चला खैरपाडा संघ आपला दोन्ही फलंदाज लवकरात लवकर पाठवत आहे.
आणि कोलारी संघाला त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कोलारी टीम कडून पहिला गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला ऋतिक आणि फलंदाजीसाठी पाहायला मिळतो आपल्याला राजेश आणि निकेत. त्याला आंबोली संघाचे कर्णधार आणि सावली संघाचे कर्णधार आपण तरी टॉस साठी यायचंय. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला राजेश आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला निकेत. पहिला चेंडू घेणारा गोलंदाज ऋतिक. पहिला चेंडू मात्र हवेमध्ये उडतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तिथं मात्र पहिल्या चेंडूवर पहिला हादरा बसतोय टीम खैरपाडा संघाला आणि पहिला झटका पहिला विकेट माघारी. ऋतिक गमारेने जर विकेट हॅट्रिक घेतली तर अनिकेत हजारे यांच्याकडून हे कार्य रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. त्याला आंबोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे आणि समजा क्रिकेट संघ सावली संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचे. पुढील फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला खैरपाडा टीम कडून ऋषी. चांगली गोलंदाजी करतोय ऋतिक आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू मात्र इथे मात्र कट केला जातो. चेंडू चालला पॉइंटच्या दिशेने. तिथं मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली. तिथं मात्र मिळतात 2 धावा. 2 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा. तिसरा चेंडू मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फायनलच्या दिशेने चांगला जल घेतला जातो तिथे. दुसरा आदरा बसतो टीम खैरपाडा संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ऋतिकच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला किट्टांच्या माध्यमातून. अगदी यंगस्टर प्लेअर पाहायला मिळतो आपल्याला कोलारी टीम कडून. पुढील फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला सुरेश. आणि गावदेवी चषक कोलारी आयोजित चौथे गावदेवी मित्रमंडळ कोलारी. चला सुंदर सावली संघाच्या कर्णधार आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचंय. चौथा चेंडू मात्र चांगली किपिंग पाहायला मिळते. आधुनिक हादरा बसतोय टीम खैरपाडा संघाला
आधुनिक क्रिकेट पाहायला मिळतंय. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 2 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ऋतिक कडून. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 2 धावा. पुढील फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला ऋषी. हा चेंडू इथे मात्र देखील दरम्यानच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तिथं मात्र एक धाव मिळते. चांगली गोलंदाजी करतोय ऋतिक आपल्या संघासाठी. 5 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 3 धावा. चला सावली संघाचे कर्णधार आपण उपस्थित असाल तर त्वरित आमच्या स्टेजशी संपर्क साधायचे. चला दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. परेश झाला कोलंबे यांच्या हस्ते टॉस केला जाईल. शेवटचा चेंडू घेऊन येणार ऋतिक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू मात्र अक्षरशः 5वा चेंडू पाहायला मिळाला. तिथे मात्र मिळते 1 धाव. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 4. टॉस विन पाहायला मिळते आपल्याला आंबेले. त्यांचं डिसिजन पेंडिंग ठेवलं जातं. पुढे गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला करण. बॅटिंग घेताना पाहायला मिळते आपल्या टीम आंबोली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला ऋतिककडून. आता पुढचा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला करण. करणचा पहिला चेंडू. करणचा पहिला चेंडू पंच आमच्याकडे वाटत व्हाईट बॉल. पहिला चेंडू मात्र इथं कट केला जात आहे. चेंडू चाललाय. पंच आमच्याकडे होता 4 धावा. दुसरा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र कमी करतो करण. तिथं मात्र मिळतं 1 धाव. चांगली गोलंदाजी करतो आता गोलंदाज करण आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू घेऊन येणार गोलंदाज करण. तिसरा चेंडू मात्र विकेट पाहायला मिळाले आपल्याला. चांगली गोलंदाजी करतोय करण आपल्या संघासाठी. आधुनिक हादरा बसतो टीम खैरपाडा संघाला.
पुढचा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला खैरपाडा संघाकडे सूरज. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 धावा. हा चेंडू मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. फसवा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला करणच्या माध्यमातून. आता चांगली गोलंदाजी करतोय करण आपल्या संघासाठी. हा चेंडू देखील फसवा चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू घेऊन येणार करण. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते करण कडून. दुसऱ्या चेंडूवर चौकार येऊन पण चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. हा चेंडू देखील उचले घेणारा चेंडू. इतर पंच आमच्याकडे वळतात. वाईट रन. हा व्हाईट बॉल चेंडू नंतर चांगला कमबॅक करण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र इथं बांधून ठेवला जातो फलंदाजाला देखील. शेवटचा चेंडू करण. हा चेंडू मात्र हवेमध्ये उडतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्या तनिषच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू देखील विकेट जाते. 2 वर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावा. पहिल्या ओव्हरला 4. तिसरा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज दीपेश. 2 वर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कोलारे टीम कडून. तिसरा चेंडू पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला आपल्याला. तिसरा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला दीपेश. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू फिरून मारणार. हा चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळताय 6 धावा. बऱ्याच उशिरानंतर 6 धावा पाहायला मिळतो आपल्याला फलंदाज सलामीला गेलेला फलंदाज निकेत. चांगला षटकार पाहायला मिळाला त्याच्या बॅट मधून. तिसरा चेंडू मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगला कमबॅक करतोय आता दीपेश. चौथा चेंडू मात्र हवेमध्ये उडतोय. अरे चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला.
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिडॉनच्या दिशेने. तिथं मात्र केतनच्या माध्यमातून अजून एक चांगला कॅच पाहायला मिळतो आपल्याला. वरदच्या माध्यमातून चांगला झेल पाहायला मिळाला आपल्याला. फलंदाजाला देखील अगदी विश्वास नाही बसत असा झेल पकडला गेला वरदच्या माध्यमातून. पुढील फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला सॅम. रामदास गुंबारे आणि संजय आजारे आपण देखील आमच्या स्टेजवरती विराजमान व्हायचंय. संजय आजारेकडून वरसाठी 500 रुपयाचा पारितोषिक मिळाला आहे, त्यांच्याबद्दल धन्यवाद. अनिकेत आजारे आपण देखील उपस्थित आहात, त्याला आमच्या स्टेजवरती यायचंय. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज दीपेश. हा चेंडू मात्र देखील हवेमध्ये उडतोय. तिथे देखील चांगली झेल पाहायला मिळते आपल्याला नितेशच्या माध्यमातून. प्रत्येक गोमध्ये आपण देखील उपस्थित असाल तर आमच्या स्टेजवरती विराजमान व्हायचे. अनिकेत आजारे आपण देखील यायचे. संजय आजारे आपण देखील यायचे आमच्या स्टेजवरती. सतरावरती आपल्याला 7 विकेट पाहायला मिळतात खेळपाडा टीमच्या. आणि नेक्स्ट फलंदाज जातो प्रसाद. शेवटचा चेंडू घेऊन येणार दीपेश. स्ट्राईकला मात्र प्रसाद. इथे मात्र 5वा चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. भगवान दुले सावले आपण त्या उपस्थित आला. आपण देखील आमच्या स्टेजवरती विराजमान व्हायचंय. पुढे फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला ऋषी. पुढील फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला करण. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावा. पहिला चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगला रफ्तार का सौदागर पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज करण. वरसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आल्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद. दुसरा चेंडू हा देखील हवेमध्ये उडतो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं पाठीमागे. तिथे देखील चांगली झेल पाहायला मिळाली आपल्याला तनिषच्या माध्यमातून. पुढील फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला ओमकार. आठ विकेट समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावा. हा चेंडू देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. टॅप केला जातो चेंडूला.
हा चेंडू मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅट्समॅनला समजत नाही कुठं चेंडू जातो. हा चेंडू देखील मात्र डॉट पाहायला मिळतोय. कोलारी संघाने तर कुठला पण नंबर पटकावला, पहिला दुसरा तिसरा चौथा, तर नरेंद्र दादा गोंबारे यांच्याकडून 10,000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. हा चेंडू देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडेसे मिसफिल्ड आणि पाहायला मिळाले. तिथं मात्र मिळतं एक धाव. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने पाहायला मिळतोय. दोघांच्या मिसफिल्ड मधून बॉल चालला सीमारेषा पार. इथे मात्र मिळते 4 धावा. चार ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धावा. येणारे 6 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. पुढील गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला मयूर. हा चेंडू मात्र टॅप केला जातो. बॉल चालला पाठीमागे. तिथे मात्र मिळते 1 धाव. हा चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळतात. वाईट रन. हा चेंडू देखील 5वा चेंडू पाहायला मिळतोय. इथं मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज मयूर. हा चेंडू मात्र देखील डॉट पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र हवेमध्ये उडतोय. तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तिथे देखील अनेक झेल घेतले जाते. अनेक हातरा मिळतोय खैरपाडा टीमला. शेवटचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयेश. हा चेंडू मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नवीन यंगस्टार फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला आणि गोलंदाज देखील यंगस्टार पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय डॉट. भगवान दादा डोले यांचा सत्कार केला जातो. सत्कार करतील आमचे परेश दादा कोलंबे. आंबिवले आणि समुदाय सावले टीम आपण चला त्वरित. 2 विकेट आणि 4 रन. करम मुंडेरे 2 विकेट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिले जाईल नितेशला आणि